सुरुवात या विशेष बातमीने करूया। राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना मनसेने आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे। मनसे शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना मनसेला प्रस्ताव पाठवणार का बघूया। ठीक आहे, बरोबर आहे। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी हे अतिशय सूचक वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं। कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलची जोरदार चर्चा रंगलेली। आता खुद्द उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल भाष्य केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। उद्धव यांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या मनोमिलनाला एक प्रकारे संजीवनीच मिळाली आहे। खरं तर अलीकडच्या काळात युतीबाबतची पहिली साथ घातलेली ती राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत दोन्ही भाऊ एकत्र येतील का या प्रश्नाविषयी राज ठाकरे खुलून बोलले। प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। पण तेव्हा राज ठाकरेंच्या या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंनी अटी शर्तीयुक्त भूमिका घेतलेली दिसली। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली चला, पण पहिले हे ठरवा। मधल्या काळात दोन्ही भाऊ परदेशवारीवर गेले आणि युतीच्या चर्चाही हवेतच विरल्या। पण जशा महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसे युतीचे प्रयत्न सुद्धा जोर धरू लागलेत आणि या चर्चांना अधिक बळ मिळालं ते उद्धव ठाकरेंच्या एका विधानामुळे। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। आता जरी ठाकरेंची शिवसेना जवळीक साधू पाहत असली तरी आधीच्या काही अनुभवांमुळे यावेळी मात्र मनसेनं सावध भूमिका घ्यायचं निश्चित केलंय। याआधी 2014च्या विधानसभा आणि 2017च्या पालिका निवडणुकीवेळी शिवसेना मनसे युतीचे प्रयत्न झाले, पण दोन्ही वेळेला हे प्रयत्न उद्धव ठाकरेंकडनं पूर्णत्वास गेले नसल्याचा अनुभव असल्याचं मनसेचे नेते सांगतात। त्यामुळे यावेळी आधी प्रस्ताव आणि मगच चर्चा अशी ठाम भूमिका मनसेची आहे। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं मनोमिलनाबद्दल सकारात्मक सूर लावला जातोय। आता चर्चा जर ते घडवण्यात आणत असतील आणि त्यांच्या खरोखर मनात ती इच्छा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यायला हवं ना। त्यामुळे तो आला प्रस्ताव तर त्याच्यावर नक्कीच सकारात्मक जो काही आहे तो विचार होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की काय सकारात्मक निर्णय घेऊ शकतात। सकारात्मक पाऊल टाकायचं आहे, तो मागे वळून पाहत नाही। आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो। ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं। किती मागे जाणार आहात तुम्ही, किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आधी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक विधान करणं, मग कल्याण डोंबिवली आणि नाशिक सारख्या प्रमुख शहरांमध्ये उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरात सूर मिसळणं, अमित ठाकरेंनी युतीबाबत सावध पण सकारात्मक मत मांडलं आणि उद्धव ठाकरेंनी आता थेट मनातली गोष्ट मांडणं, यातून नेमके कसले संकेत मिळतात याचीच बेरीज वजाबाकी सध्या मनसे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या मनात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
तर शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घेण्याविषयी सूचक विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान आज राज ठाकरे यांनी पत्रकारांची फिरकी घेतलेली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकारांना जवळ बोलवून मी मातोश्रीवरती चाललोय असं म्हणत गुगली टाकली. राजांच्या या अनपेक्षित विधानामुळे पत्रकार सुद्धा काही काळ गोंधळून गेले. तर उद्धव ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या मुखपत्रावरील एका फोटोची राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगलेली आहे. आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रामध्ये अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो पाहायला मिळाला. आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावरती राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आलेला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे सुद्धा युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार अशी टॅगलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे काल उद्धव ठाकरे यांनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर आता सामनाच्या मुखपत्रावरील या फोटोमुळे पुन्हा एकदा नव्या युतीची लवकरच सुरुवात होणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं. आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा. आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशवंतशी गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करतायत. तर राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा आता जोर धरते. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. दोन्ही भावांमध्ये उत्साह दिसून येत नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर काल एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं होतं, मात्र आज त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या निवडणुकीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो दोन भावांमध्ये दिसत नाहीये. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. तर इकडे मनसे आणि शिवसेना उभाटाच्या युती संदर्भात शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये मोठं विधान केलेलं आहे. मनसे नेते राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते तर मतं मिळत नाहीत असं शरद पवार म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरेंना सभेचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं असंही पवारांनी यावेळेला म्हटलेलं आहे. तर पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य केलं आहे की राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही. उद्धव ठाकरेंचं मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं. आता पवारसाहेब बोलल्यानंतर पवारसाहेबांवरती मी भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, त्याला उंचीचा पण तुम्ही विचार करा ना. मी काही एवढा मोठा माणूस नाही हो. त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव. तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी सुद्धा एक मोठं विधान केलेलं आहे. या दोघांबरोबर शिंदेंनी सुद्धा यावं, शिवसेना भक्कम होईल असं कीर्तीकर म्हणाले. त्यांनी केलेलं अफाट मेहनत, त्याच्यावरती त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत. या दोघांनी एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेने सुद्धा त्यांच्या सोबत यावं अशी मनोमन इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण त्याशिवाय भक्कम आणि एकसंघ शिवसेना महाराष्ट्राला मिळणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. हे किती होईल, शक्य होईल का नाही होईल का सांगता येत नाही.
तर काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत सूचक विधान केलं. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का या राजकीय चर्चांना उधाण आलं. ही चर्चा एकीकडे रंगली असतानाच मुंबईच्या गिरगावमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्र बॅनर झळकत आहेत. मराठी माणसाला वाचवण्यासाठी दोघांनी एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय. आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आले. आणि आजचं जे गच्चाळ राजकारण झालेलं आहे, सगळ्यांनी चोरीच केली आहे, पक्ष चोरला, हे चोरला, माझा पक्ष आहे, असं काही नाही आहे. मराठी माणसाचं प्रेम ठाकरे कुटुंबावर आहे आणि दोन्ही बंधू एकत्र येतील हा सुवर्णकाळ मराठी माणसासाठी असेल. कारण मराठी माणूस आतून रडतो. आता जी मराठी माणसाची गलचेपी या ठिकाणी झाली आहे ती थांबली गेली पाहिजे. शिवसैनिकांच्या मनात यायचं आहे की दोघंही भावांनी एकत्र यावं. पक्ष कुठलाही असू दे, पण ते ठाकरे आहेत. ठाकरे हा मुंबई महाराष्ट्राचा ब्रँड आहे. तो ब्रँड असाच राहावा अशी ठाकरे कुटुंबाची आणि शिवसैनिकांची मनसे सैनिकांची पण इच्छा आहे. आणि 20 वर्षानंतर आम्हाला आता सगळ्यांना एवढा आनंद, मला वाटतं महाराष्ट्रातली 12 करोड जनता या गोष्टीची 20 वर्ष वाट बघते. आणि आता मला वाटतं मराठी मनाला एक, आणि खरं तर महाराष्ट्र आपण म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा, पण महाराष्ट्र हा प्रबोधनकार ठाकरेंचा सुद्धा आहे. आणि हे दोघे भाऊ त्यांचा वारसा चालवणार आहेत आणि आम्ही सगळे त्यांना साथ देऊ. हे दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे आपल्याला बरंच काही दिसणार आहे. जसं आता मुंबईमध्ये मराठी माणूस कमी होत चालला आहे, तर मराठी माणसासाठी पण हे खूप चांगलं आहे. कारण की आपल्याला हे राजसाहेबांची स्टाईल आणि उद्धव साहेबांचा सौम्यपणा हे दोन्ही आपल्याला एकत्र बघायला मिळतील. तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असताना या संदर्भात आता मोठी माहिती समोर येते. उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत शिवसैनिकांशी चर्चा केली आहे. नाशिकच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि या भेटीच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीची चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घेण्याविषयी नाशिकच्या शिवसैनिकांना विचारणा केली. उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक आहेत अशी माहिती नाशिकमधल्या शिवसैनिकांनी दिली. सर्वांनी स्पष्टपणे एका दिलाने आम्ही सर्वांनी एकच सांगितलं की 100% साहेब, मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन एक मोठी ताकद नाशिकमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रभर तयार होईल. तर साहेब तुम्ही हे डिसिजन घेतलं पाहिजे. एकत्र मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी काम केलं तर नक्कीच नाशिकची महानगरपालिका असेल किंवा दुसरे कोणती महानगरपालिका त्याच्यावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.